मैत्रिणींनो, मी प्रतीक्षा, तुमचं प्रतीक्षा पाटील आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात पॉझिटिव्ह जावं. तर माझी सर्दी थोडीशी कमी झाली आहे, अजून म्हणजे खोकला आहे अजून. प्रांशूला जाम सर्दी झाली आहे, आता सतत नाकातून त्याच्या धार लागले. काल मी जाऊन औषध आणले तरी पण त्याचा म्हणजे काही फरक पडला नाही. आता डॉक्टरकडे जावं लागते असं वाटायला. आणि माझी झाली, मला झाली अगोदर, प्रांशूला झाली, आता इशूला पण ती शिंकते जास्त. आता तर एवढ्या लहान लेकराला सर्दी झाल्यास घरगुती उपाय तुम्ही काय करतात ते मला सांगा. आणि आज आईने नाश्त्यासाठी बनवले होते पोहे. प्रांशूला तो खाऊ घातले, त्या 2 घास खाल्ला. तो काही जास्त खात नाही सर्दीमुळे. मग त्याच ताटात मी खायला घेतली नाश्ता करायला. इकडे यायचा स्वयंपाक चालू आहे. कुकर लावली, म्हणजे भात लावली आहे आणि भाकरीचा बेत होता आज, म्हणजे भाकरीच करणार होती. आणि ते बघू शकताय भाजी, भात आणि भाकरी ज्वारीची आहे आणि ताकाची कढी केली होती भातासोबत. पण मी घेतली नाही ते सर्दीमुळे. आणि मी ज्यावेळेस जेवत होते त्यावेळेस या मुलांचा पण टिफिन टाईम झाला होता. इकडे शेजारी आमच्या घराच्या छोटीशी इंग्लिश स्कूल आहे आणि एवढे मुलं बघा ना किती छान बसले. तर त्यांचा गोंगाटा आवाज येत होता मला, त्यामुळे म्हणलं बघूयात म्हणजे काय करत आहेत नेमकं मुलं. तर त्यांच्या टिफिन टाईम झाला होता आणि त्यांच्या मॅडम त्यांना वदनी कवळ घेत आहे, श्लोक शिकवत होत्या जेवणा अगोदर म्हणण्याचा. आणि यांना सगळ्यांना बघून मी ज्यावेळेस जॉब करत होते ना त्यावेळेसची मला आठवण झाली. आम्हाला पण शिकवावं लागत होतं त्यांना. आज त्याचा मी जुट्टू पाडलाय कसा तरी, आणि का 2 दिवस मी केस पण विंचरले नव्हते त्याचे. इशू तू पण शिंकायली बाई आता. मधला गोलू आजीचा मोबाईल आणतो का? आजीचा मधला लावून देते, तुला गाणं लावून देते. तिचे पाय धरू नको रे. आजा आजीचा मोबाईल आण जा बाळ. काय देणे नको, आजीचा आण. मग देते तुला मोबाईल देते. हा आजीचा मोबाईल आण मधला, आण जा. बघ नाकाला कसं पाणी उलालंय. हा वरी चढतो का? देऊ आजीचा मधला मोबाईल आण जा. आणि झाडू घेऊन हिंडतोय. कोण नवीन पाहुणा घरी आणणार आहे काय माहीत. आणि ज्या पद्धतीने आपण झाडून काढतो ना मोठ्या बायका, त्या पद्धतीने झाडून काढतोय तसं धरून. किती दिवसापासून शिवायचं एक ब्लाऊज सांग? 4-5 दिवस झालं का? इथे आई तिचं ब्लाऊज शिवत होती. ती मागच्या पण ब्लॉगमध्ये बघितलं असाल, हेच ब्लाऊज होतं. मी तिला चिडत होते की एक ब्लाऊज किती दिवस शिवतेस म्हणून, पण तिला वेळच भेटत नाही. प्रांशू ज्या वेळेस झोपला त्यावेळेस शिवावं लागतं, नाही तर लगेच चाक पकडायला येतो तो. आणि कामामुळे वगैरे होतच नाही, म्हणून म्हणलं मी लक्ष ठेवते त्याच्यावर. आज जागीच होता तो, तरी तू शिवून घे म्हणलं, म्हणून शिवायला बसली होती. खाली पडताय मग आपली खेळणी खेळाव. अंगावर पडून गेले का दिवशी. मी बी तेवढी सुद्धा येऊ नये सांगता ऊन पडत. होय दुष्काळच होते. का द्यायचे मोबाईल देऊ? रडू नको बनव तिला. आयुष्यला घालू आपण. दे इकडं, आणि इकडं आणि तिचं पडलं होतं, आणि इकडं आण. तिच्या पायामध्ये घालू आपण. वाळ बोटात घालून फिरवलाय मस्त आता पिल्लू. नंतर सायंकाळचे 5 वाजले होते, म्हणून चहा आणि बिस्किटाचा आस्वाद घेतला. आणि इकडे बघा प्रांशू फुलदाणी सोबत खेळतो. ही जी फुलदाणी आहे यावर्षी मामांनी आईला धोणे घालून दिलेली आहे. आणि प्रत्येक लेकराला माहित नाही स्वतःची खेळणी सोडून भांड्यावर सोबतच का खेळायचं असतं. तसाच प्रांशू पण आहे आमचा. करेक्ट. झोपणार आहे काय? झोप आली होता. ते खपट खायचंय का? त्याचे दातच नसं केलाय त्याच्यामुळे तसं.
आणि आज तर मे महिन्यात जसं ऊन असतं कडक त्या पद्धतीनेच ऊन होतं आणि गरमी पण तशीच होते. आता इतकी गरमी होते म्हटल्यानंतर पाऊस तर कदाचित पडणारच. पण उगाच शेतकऱ्यांना काळजी वाटून राहते की पाऊस कधी पडेल, पेरण्या कधी होतील. तसंच आई मला काहीसं म्हणत होती की दुष्काळ पडेल की काय, पण दरवर्षी हेच म्हणत. काय झालं? निघणार दार मग. गच्च बसले गच्च. जाऊ नये बाहेर, सर्दी झाली ना तर धुळ्यानं जास्त सर्दी होते पिल्लू. जाऊ नये मग बाहेर, जाऊ नये पिल्लू. ये मोबाईल गाणे लावून. चू चू ये चारा खा, पाणी पे भूर भूर. हा भूर बोला ये ना उगा. चू चू ये चारा खा. शिकव रे आपल्या इशूला, शिकव माय. चू चू ये शिकव बरं इशू. कसं ह्यांना सर्दी होणार ती राहील एकमेकांची. इशू नको नको गोलू, नको माय जवळ नको माय. बस झालं आता बस. बघ ती कशी कानवडी व्हायली. सगळं डोकं फिक. ए बाई रडायली कशाला तू? बाई रडू नको, येत नाही पलटी व्हायला आता. रडू नको बाई. बोले नको ग बाई, पलटी होऊ नको. लवकर लवकर नाही ग बाई, एवढी मोठी व्हायची तू. लवकर लवकर व्हायची काय गरज आहे मोठी एवढी. सायंकाळचे 7:30 वाजलेत. आई गेली पप्पाचा टिफिन घेऊन रात्रीचा का नाही. पप्पा रोज 9-10ला आल्यानंतर जेवायचे दुकानातून, पण त्यांना थोडंसं जेवल्या झोपलं की थोडं पित्ताचा त्रास होतो आणि छातीमध्ये थोडं दुखल्यासारखं वाटतं. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना लवकर जेवायला सांगितले, म्हणजे तुमचं झोपेपर्यंत ते जिरलं पाहिजे, म्हणजे पित्ताशयच्या खाली गेलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला छान झोप लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे लवकर टिफिन घेऊन गेले. पप्पाचा प्रांशू आईच्या मागे लागला होता. मी तर त्याला जाऊ दिलं नाही, कारण रोडवर दुकान असल्यामुळे वाहनाचा वगैरे धूळ येते, त्यांना परत इन्फेक्शन होतं, त्यामुळे आणखी सर्दी वाढते. त्यामुळे आता तो झोपलाय झोडीमध्ये, त्याला हलवून झोपी घातले आणि इशू इथं झोळीत पाण्यामध्ये झोपली. हलवणं बंद केले की उठते, त्यामुळे तिला आता हलवत बसले. आता आई कधी येते काय माहीत. आई आल्यानंतर आम्ही जेवण करू आणि आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल नवीन पाहण्यात येत असेल तुम्हाला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर उद्या भेटूया. बाय.